व्यापाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। त्या जागेमध्ये व्यापारी, किरकोळ आणि ठोक व्यापारी त्या ठिकाणी आपला माल शेतकऱ्यांकडून घेतात आणि त्या व्यापाऱ्यांकडून नगरपालिकेने बाजार चिठ्ठी वसूल करण्याचा कंत्राट एका कंत्राटदाराला दिलेला आहे। त्यामुळे तो कोणत्याही शेतकऱ्याकडून कोणत्याही मालाची वसुली किंवा कोणत्याही स्वरूपाची बाजार चिठ्ठी वसूल करत नाही। तो व्यापारी किरकोळ असो किंवा ठोक व्यापारी असो त्यांच्याकडून तो करणार आहे आणि त्याबाबत आम्ही आता मीटिंग घेऊन त्यांना निर्देश दिले आहे की कोणत्याही शेतकऱ्याकडून कोणत्याही स्वरूपाची बाजार चिठ्ठी वसूल केल्या जाणार नाही आणि जो व्यापारी किंवा किरकोळ जे व्यापारी आहे त्या ठिकाणी ते त्या बाजार चिठ्ठीवाल्याला थांबवणार नाही। ते त्यांना जे नियमानुसार त्यांना जे वर्क आदेश दिलेला आहे, कार्यादेश दिलेला त्यानुसार त्यांना ते काम करतील किंवा ते वसूल करतील। ते वसूल करताना कोणत्याही शेतकऱ्याकडून त्याची वसुली होणार नाही आणि जे व्यापारी आहे त्या ठिकाणचे त्यांनाही आपण या ठिकाणी त्यांचंही लीज संपलेलं आहे तर त्यांनाही त्याच्या सूचना दिलेल्या आहे की आपण अनधिकृत ते ऑक्युपंट त्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी अनधिकृतपणे ते व्यापार करतायत तर त्यांचंही आम्ही त्या ठिकाणी नियोजन करणार आहोत। त्यामुळे कोणताही वाद त्या ठिकाणी होणार नाही याची दक्षता व्यापाऱ्यांनी आणि त्या कंत्राटदारांनी द्यावं यासाठी आम्ही या ठिकाणी आयोजित बैठक केली होती आणि त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही शेतकऱ्याकडून कोणत्याही बाजार चिठ्ठीची वसुली होणार नाही आणि व्यापारी सुद्धा त्या बाजार चिठ्ठीला विरोध करणार नाही। बघा, जे लिगली वसुली करणारे जे लिगली वसुली करतील त्यांनी काही चुकीचं केलं असेल आम्ही त्यांच्यावरही कारवाई करू आणि कोणी जर त्यांना थांबवलं असेल तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू। जे नियमबाह्य काम करतील त्या दोन्ही पक्षावर कोणी असेल त्यांच्यावर कारवाई आम्ही करणार आहोत।